हॅलो नमस्कार. मराठी ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं म्हणजे ताईंचं मैत्रिणींचं मनापासून परत एकदा खूप खूप स्वागत आहे. ताईंना व्हिडिओ आहे शुक्रवारचा. आता शुक्रवारचं सकाळचं रुटीन आहे हे तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये बघायचा असेल शुक्रवारचा तर कविता स्पेशल रेसिपीवरती जाऊन नक्की बघा. तिकडं पूर्ण व्हिडिओ सकाळचा मी सकाळ ते संध्याकाळपर्यंत संपूर्ण रुटीन व संपूर्ण रेसिपी डिटेलमध्ये दाखवली आहे किंवा सांगितलेली आहे. तर इथे बघू शकता हे सकाळचं टिफिनचं होतं. सकाळी टिफिनमध्ये लाल मसूरची डाळ, भात आणि बटाट्याची भाजी, चपाती असं होतं. आणि नाश्त्याला असं पराठा बनवून दिला होता आर्याला. आणि इथं काम वगैरे सर्व झालेलं होतं. आता तर इथं बघू शकता 2 वाजलेले आहे दुपारचं. तर इथं पाऊस वगैरे चालूच होता. आणि इथं बघू शकताय थोडं ऊन पण आहे, थोडा पाऊस पण आहे. आणि हे 3 वाजताचं आहे रुटीन. तर खिचडी वगैरे घातलेली आहे आणि भांडे वगैरे होते ते घासून टाकले. आणि ते पाणी मी चायपत्तीचं पाणी बनवायला ठेवलेलं आहे. तर ते कशाला काय तर ते सुद्धा मी तिकडं त्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे. इथं तर आधी पुसायला पाणी काढलेलं आहे आणि 2:45 झालेले आहे. कपडे वगैरे वाळत घालायचे आहे, सुकलेले कपडे काढून घडी करायचे आहेत. आणि हे बघू शकता हे संध्याकाळचं रुटीन आहे. तर इथे 5:30 वाजले होते, 6 वाजले होते. इथं आता मी किचनमध्ये गेले तेव्हा 5:30 झाले होते. इथं 6 वाजले होते. मी आतमध्ये गेले, फ्रेश वगैरे झाले आणि चाय वगैरे केला. आणि भांडे वगैरे होते ते सर्व घासून टाकले दुपारचे. आणि दुपारचे भांडे वगैरे घासून टाकले. आणि आज केस धुतले होते सकाळीच. तर म्हणजे सकाळी नाही दुपारी धुतले 3 वाजता. तर ते ओलेच होते त्याच्यामुळे मी आज केस वगैरे काही केले नसतं, फक्त क्लिप लावलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला केस विस्कडलं वाटत असं. आणि इथं भांडे वगैरे सर्व घासून झाला स्वयंपाकाला लागत आहे. तर आज संध्याकाळचा मेनू सांगते. संध्याकाळचा मेनू होता अख्खी मसूरची आमटी, भात, मटर पनीरची भाजी, चपाती आणि खिचडीचा भात. तर तुम्ही म्हणता ताई खिचडीचा भात आणि टिफिनमध्ये मग काय देणार, खिचडीचा भात कोणाला? तर खिचडीचा भात एका टिफिनमध्ये मला खिचडीचा भात द्यायचा होता. त्यांची तब्येत ठीक नव्हती त्यामुळे त्यांनी फोन करून सांगितलं मला आज फक्त खिचडीचा भात पाहिजे, म्हणून त्यांना खिचडीचा भात दिला होता. तर पूर्ण रेसिपी मी त्या ब्लॉगमध्ये टाकलेली आहे. तर इथं बघू शकता तांदूळ वगैरे साफ करत आहे. खिचडीच्या भाताचे तांदूळ वगैरे मी साफ करून ठेवलेले आहे, तांदूळ आणि डाळ. आणि इथे मी आता सफेद भाताचे तांदूळ म्हणजे भातासाठी तांदूळ साफ करत आहे. आणि एका डब्यामध्ये मला खिचडीचा भात द्यायचा होता.
शकता इथे ना सर्व स्वयंपाक झालेला आहे. या चपात्या पण 2-3 चपात्या राहिलेल्या आहे. मी चपात्या करून घेते आणि एक टिफिन दिलेली आहे, एक टिफिन द्यायची आहे. तर जी भाजी चपातीची टिफिन होती पूर्ण स्वयंपाक, डाळ भात भाजी चपाती टिफिन दिलेली आहे. फक्त खिचडीचा भात जर त्यांना पाहिजे होता ती टिफिन 10 वाजता ते घेऊन जातात. तर मग आता इथे मी ना चपात्या करत आहे. चपात्या पण झाल्या, 2 चपात्याच राहिल्या होत्या.